इच्छा आहे ना, पण लक्षात ठेवा, देवाकडे संतांकडे राजाकडे जात असताना रिकाम्या हाताने कधी जाऊ नये. आणि आपल्याकडे महाराज आपल्यालाच खायच्या अन्नाची पंचायत आहे. ती मुली इच्छा आहे का तुमची जायची? म्हणजे हो, तुम्ही जायची असेल तयारी करा, द्यायचं काम माझं आहे. तिला असं वाटलं न मागता देवाला कळलं पाहिजे आपली परिस्थिती. महाराज 2-3 घरचे महाराज पोहे आणले, काहीचे काळपट, काहीचे पिवळे झालेले, काहीचे मुक्ता झालेले, आणि महाराजच्या पुरछोटीत मध्ये बांधले. महाराज असताना एवढा दरिद्री होता सुदामा, बस गुडघ्यापर्यंत धोतर होतं, अंगावर पंचा होता फाटका, डोक्याला महाराज पागुट होतं, हातामध्ये काठी होती, काठीला लोटा होता, आणि गळ्यामध्ये जानव होतं महाराज. आणि रात्रंदिवस त्या ठिकाणी भजन करीत होता, जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण. आणि महाराज त्या ठिकाणी निघाला सुदामा. अंगात फारसा ताकद नाहीये, हे सगळं कातडं महाराज हाडाला चिकटलेलं आहे, आणि इतर तऱ्हाचा पाय करतात. निघाला, देवाच्या लक्षात आलं माझा भक्त मला भेटायला येतो, आणि माझा भक्त मला भेटायला येतो म्हटल्यानंतर महाराज गरुडाला सांगितलं, गरुडा अरे कळालंही नाही पाहिजे, आणि सुदामा मला लवकर भेटायला आलं पाहिजे, का त्याच्यात ताकद नाही ना, पायामध्ये काही नाही, अनवर येतोय. मला सुदामा थोडा इसरतेसाठी एका झाडाखाली झोपला. गरुडाने काय केलं, चोच खाली मारली, तेवढा परिसर उचलला आणि द्वारकेच्या जवळ आणून ठेवला. ज्यावेळेस मन उतरल्यानंतर महाराज त्या ठिकाणी असणारा सुदामा निघाला. सुंदर एक लखलखती सोन्याची नगरी दिसली. तो म्हणाले सगळे त्यांनी विचारलं तर कसं काय पोहोचणं शक्य आहे? विचारलं का हो कोणतं नगर आहे? ते म्हणले याला महाराज असणार द्वारका म्हणतात. सुदामा मला द्वारका तर जवळ आहे, मला वाटलं फार लांब आहे काय की. आणि महाराज त्या ठिकाणी असताना विचारलं का कृष्ण कुठे राहतो? म्हणजे कोणता कृष्ण? कारण एकाच नावाचे एका गावामध्ये अनेक व्यक्ती असतात. म्हणजे बघ अहो तो नाही का वसुदेव बाबाचा आनंदाचा? ते म्हणजे अहो ते राज आहेत ना, आणि राजाला एकेरी भाषा बोलत नसतात. सरळ जा, पुढे असले झाड लागल, डाव्या बाजूला वळा, मंदिर आहे, मंदिराच्या पुढे उजव्या हाताने गेला की समोर कृष्ण परमात्म्याचा महाल आहे. असं म्हटल्यानंतर महाराज भगवान परमात्म्याकडे भेटण्यासाठी सुदामा निघाला. अंगात प्राण राहिला नाही, थरथर हातपाय करतात. आणि महाराज कसं कसं महाराज महालाच्या द्वाराजवळ जाऊन पोहोचताय त्या ठिकाणी, आणि पोहोचल्यानंतर त्या द्वारपालाला विनंती करतायत, द्वारपाल जाऊ देत नाही. सांगतायत महाराज अरे माझा मित्र बाल सकाय तो. द्वारपाल भक्तांना हसतायत, अरे राजा कुठं? आणि महाराजांची परिस्थिती कुठं, घालायला कपडे नाहीत. त्या ठिकाणी एक द्वारपाल म्हणतो राजाची परवानगी घेऊन येतो, विचारून येतो. आणि महाराज एक द्वारपाल दारात आहे. महाराज द्वारपाल जातो, राजाधिराज महाराज की जय हो. महाराज त्या ठिकाणी एक असणारा भिक्षुक तुम्हाला भेटण्यासाठी आला आहे. देवा असं लक्षात येतं की तो द्वारकेतला नसला पाहिजे, कारण फक्त महाराज त्वचा असणारी पूर्ण हाडाला चिटकलेली आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, पंचा अंगावर आहे, काठी हातामध्ये, डोक्याला पाठूक आहे, पागुंड बांधलेले, आणि महाराज त्या हातामध्ये काठीला लोटाय देवा. असं म्हटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी काही नाव नाही विचारलंय देवा, पण जानवं दिसतंय म्हणून तो ब्राह्मण असला पाहिजे असं वाटतंय देवा. देवा रात्रंदिवस चिंतन आहे देवा, हे सुदामा कसा आहे रे तू? देवा एक नंबर या जगात जर सुखी कोण असेल तर हा सुदामा सुखी देवा. आणि महाराज देवाच्या देव कृष्ण परमात्म्याने ब्राह्मण देवाच्या म्हणजे सुदाम्याच्या हाताला धरलं, आणि महाराज स्वतः घेऊन येऊ लागला. आणि पायामध्ये महाराज चप्पल नाही सुदाम्याच्या सुद्धा आणलं, मंचिकावर बसवलं. त्या ठिकाणी असं रुक्मिणी अरे देवप्पा आले, देवप्पा. त्या ठिकाणी देवाला आंघोळीसाठी पाणी करा. अष्ट नाही का संसावल्या महाराज पाणी केलं, उष्ण आणले, आणि महाराज त्या सुदाम्याला स्वतः महाराज त्या महानायिका असणाऱ्या स्नान घालू लागल्या. स्नान घातल्यानंतर देवाने सुंदर महाराज भरलेले पितांबर दिसायला दिला, सुंदर अलंकार दिले. पण सुदाम्याचे महाराज सुरुवातीला काही नव्हतं, तरी दुःखी नव्हता, देवाने दिले तरी आनंदी नाही. ही साधूची अवस्था आहे महाराज. मग ही नाही तेही नाही, वेगळा तोही पासोने. आणि महाराज रुक्मिणी जेवण्याची वेळ झाली, झाला का स्वयंपाक? झाला म्हणले. आणि भगवान परमात्मा आणि सुदामा माणूस जेवायला बसले. 5 पक्वान्नात होतात, 56 प्रकारचे भोग. सुदामा म्हणतो काय काय खावा याची पंचायत आहे, रोज काय खावा याची काळजी होती. आणि महाराज त्या ठिकाणी असणारा बघितलं, सुदामाच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर मी 5 पक्वान्न खातोय, 56 प्रकारचे भोग घेतोय, पण न जाणो माझे मुलं माझी पत्नी उपाशी तर नसेल ना, असा मनामध्ये त्या ठिकाणी भाव आला. महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्यासोबत सुदामा जेवला, आणि जेवल्यानंतर विश्रांतीसाठी त्या पंचकावर असताना बसला. स्वतः भगवान परमात्मा पाय दाबू लागले.
इतक्यात महाराज सत्यभामा रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी जामवंती नागनंदी कालिंदा सगळे आल्या आणि महाराज त्या ब्राह्मणाचे पाय चेपू लागल्या. इतक्यात महाराज भगवान परमात्मा म्हणतात सुदामा, अरे तुम्हाला होता त्या ठिकाणी असणार चिंतन करत काळ करायचं, संसारामध्ये पडायचं नाही. कसं काय तुम्हाला तेव्हा आपण ठरवणारे कोण? नियती ठरवते आपण काय करायचं ते. झालंय लग्न, सुशिला नाव आहे पत्नीचं. अरे काय दिलं असेल ना माझ्यासाठी असं म्हटल्यानंतर सुद्धा मला लाज वाटू लागली. अरे 56 प्रकारचे भोग आहेत आणि काय आणलंय आपण महाराज? कुठके कुठके पोहे, कुठे काळे पडलेले, कुठे पिवळे झालेले आणि ते पुरचुंडी महाराजांपर्यंत होऊ लागला. बघितलं देवाने, हिसकून घेतलं, काठ सोडली, पोहे बघितले आणि एक कुठके पोहे घेतले आणि महाराज भगवान परमात्म्याने खाल्ले. भगवान परमात्म्याने पोहे नाही खाल्ले, त्याचा भाव बघितला. सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्रे पिढीला पुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव दे कोणी या गाव स्वर्णाचा दिला.